वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वागीशाद्यासु मनसः सर्वार्थानाम् उपक्रमे यन्नत्वा कृतकृत्या स्युः तन्नमामि गजाननम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। गोपाल कृष्ण भगवान की कालो व्यालमुखग्रास त्रासनिर्नाशहेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलोकिरेण भाषितम्। सच्चिदानंद स्वरूप अकारण करुणाकर भक्तवत्सल आनंद घन श्री पंढरीनाथ परमात्मा भगवान द्वारकाधीश गोपाल कृष्णांच्या पवित्र असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या चिंतनाकडे आपण प्रवृत्त होत आहोत। हा आषाढीचा सोहळा, हे आषाढ पारायण, याच आषाढ शुद्ध नवमीपासून श्री गोकर्णांनी आपल्या बंधुराजांकरता या श्रीमद भागवत कथेचं निरूपण केलेलं आपण नेहमी ऐकलेलं आहे। तद अनुषंगानं या लॉकडाऊनच्या काळात एका श्लोकातून श्रीमद भागवताचं चिंतन दर्शन घडावं या हेतुस्तव या संत समागम पेजच्या द्वारे मी आपल्या समोर आलेलो आहे। शब्दशः अर्थ आणि त्यातील काही थोडाफार भावार्थ जसा जसा जमेल, जसा जसा वेळ मिळेल तसं तसं सांगण्याचा एक अल्पसा प्रयत्न
करणार आहे. अजूनही हे संकट कोरोनाचं पूर्णतः नष्ट झालेलं नाहीये. श्रीमद भागवताची सेवा करण्याचं भाग्य त्या निमित्तानं प्राप्त होत आहे. आपल्या कल्याणाकरता, आपल्या उन्नतीकरता, आपल्या पारमार्थिक काही गोष्टींच्या प्राप्तीकरता आपण या ग्रंथाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. श्रीमद भागवत कथेच्या संबंधाने बोलायचं जर झालं तर इहलोक आणि परलोक या दोन्ही गोष्टी सुधारणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. गंमत अशी आहे, माणसाला मनुष्याचा जन्मदिवस ठाऊक नसतो आणि मृत्यूचा दिवस नको असतो. आणि आचार्य तर या कथेतून शाश्वत असलेल्या भगवंताच्या विभूतीचं, ज्याला मृत्यू म्हटलेलं आहे, त्याच्यावर कशी मात करावी, तो मृत्यू सुद्धा कसा जिंकता येतो सुगम पद्धतीने, त्याचं एक रसायन कथेच्या माध्यमातून सांगत आहे. काल मी आपणास सांगितलं की सूत शौनकांच्या या संवादामध्ये शौनकांचे काही प्रश्न, त्या प्रश्नाला अनुरूप सूतांचं बोलणं, त्या बोलण्यामध्ये काल आपण भक्त्योगवर्धनय्यच्च कृष्ण संतोष हेतुकं तदहंति विधास्यामि सावधानतया शृणु इथपर्यंत काल ऐकलं होतं. सूत महर्षी सांगतायत शौनकादिकांना, काय सांगावं तुम्हाला, कालव्याल मुखग्रास त्राश निर्णाश हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकीरेण भाषितं कलौकीरेण भाषितं. या कलियुगामध्ये सगळे प्राणी, मनुष्य प्राणी जे आहेत, सगळे जे जीवजंतू आहेत, हे काळरूपी सर्पाचं भक्ष बनलेले आहे. हो, आणि हा जो काळरूपी सर्पाचा त्रास जो जीव मात्राला होत आहे, तो नाश करण्याकरता, त्या त्रासाच्या निवृत्तीकरता, संपूर्णतः तो नाश निवृत्त करण्यासाठी आचार्यांनी म्हणजे शुकदेवांनी श्रीमद भागवत शास्त्रावर हे प्रवचन केलेलं आहे. कालः पचति भूतानि, वर्णन आहे महाभारतात. काळ मनुष्याला शिजवतो. म्हणून अध्यात्म रामायणात अयोध्याकांडामध्ये प्रभू श्रीरामचंद्र भरत महाराजांना फार गोड बोलतात. सहैव मृत्युरजती सह मृत्यु निषीदति गत्वा सुदीर्घमध्वानं सह मृत्यु निवर्तते. मृत्यू साथ तुमच्या सोबत चालतो. तुम्ही बसलात, मृत्यू बसतो. तुम्ही उभे राहिलात, मृत्यू उभा राहतो. तुम्ही चालायला लागलात, मृत्यू चालतो. तुम्ही यात्रेत आहात, मृत्यू तुमच्या यात्रेत प्रवेश करतो. तुमच्या सोबत कायम मृत्यू फिरत असतो.
कायम फिरत असतो. यथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनात् भयम् एवं नरस्य जातस्य नान्यत् मरणात् भयम्. पिकलेल्या फळाला पडण्याशिवाय दुसरं असं भय नाहीये. प्रभू श्री रामचंद्र सांगतात भरता, तसं उत्पन्न झालेल्या मनुष्याला मृत्यूशिवाय दुसरं भय नाही. वा वा. मरणांतंच जीवितम, जीवनाचा शेवट मृत्यू. हो, जीवनाचा शेवट मृत्यू आहे. आणि काय गंमत आहे, भरत महाराजांना सांगताना रामचंद्र सांगतायत, भरता नंदन्त्युदित आदित्ये नंदन्तस्तमिते हनी आत्मनो नावबुध्येन्ते मनुष्या जीवित क्षयम. सूर्योदय झाला की लोक प्रसन्न होतात, सूर्यास्त झाला खुश होतात, परंतु हे मूर्ख लोक असं समजत नाहीत की त्यांच्या जीवनाचा हळूहळू हळूहळू नाश आहे. आणि सूत महर्षी सुद्धा हाच धागा पकडून पुढे सांगतायत, काल व्याल मुख त्रास. सगळे जीवजंतू हे काळाचे भक्ष्य बनलेले आहेत, काळाच्या मुखात बसणारे आहेत. आणि अशा या काळरूपी सर्पाचं भक्ष्य झालेलं जीवरूपी अन्न आज कोरोना काय, त्याचं अन्न आपण आहोत. याच्याकरता आचार्यांनी श्रीमद भागवत शास्त्र सांगितलं, यावर प्रवचन केलं. मग शौनकादिकांनी सांगितलं की महाराज आता वेळ का लावताय, सांगा ना. मग याच्यावरचे आचार्यांनी जे काही प्रवचन केलं त्याच्यावर आम्हालाही थोडं ऐकण्याची इच्छा आहे, सांगा ना. आणि मग सूत महर्षी म्हणतात, ये तस्माद परं किंचित मनशुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत्. हो हो, याच्या इतकं मनशुद्धी करणारं दुसरं साधन कोणतं नाहीये. गडबड करू नका, ऐका म्हणले. हे ऐकण्याकरता काय लागतं, फार फार मार्मिकता या श्लोकात आहे बरं. सध्या सोशल मीडिया, यूट्यूब आहे, टी व्हीवरचे चॅनल आहे आणि ग्रंथसंपदा अशी आहे. आपण या सगळ्याचं महत्त्व कमी करून घेतो. कोणतंही नाव टाकलं की 1000 महाराज आज यूट्यूबवर प्राप्त होत आहेत. पण भागवतकारांनी निर्देश असा केलाय की जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. मनशुद्धी करता असणारं श्रीमद भागवत हे शास्त्र जे आहे हे पुण्याशिवाय ऐकायला मिळत नाही. आणि ते पुण्य सुद्धा सांगताना फार गोड शब्द तिथं वापरले, जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतम लभेत. एक नाही, दोन नाही, तीन नाही, जन्म जन्मांतरीचं पुण्य उदयाला यावं लागतं. सूत महर्षी सांगताय शौनकादिकांना. तेव्हा कुठं या श्रीमद भागवताचं श्रवण जीवमात्राला घडतं. पुण्याशिवाय परमार्थ नाही. पंच करण्याकरता पुण्य लागत नसतं, परमार्थ करण्याकरता पुण्य असावं लागतं. आणि पुण्य 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 म्हणजे दुसरं काय, दैववाद दैववाद आपण ज्या वेळेला म्हणतो, पुण्य म्हणजे दुसरं आहे काय. सत्कर्म, काल केलेलं सत्कर्म आज पुण्यात रूपांतरित झालं आणि मग तुमच्या ते कुठल्या तरी एखाद्या कार्याच्या वेळेला उपयोगात पडलं. आम्ही मागच्या जन्मात नामस्मरण केलं का, आम्ही मागच्या जन्मात काही दानधर्म केला का, आम्ही मागच्या जन्मात गायींना चारा दिला का, आम्ही मागच्या जन्मात वेद शास्त्र
टिकण्यासाठी, वेदशास्त्राचा प्रसार करण्यासाठी काही केलं का? आम्ही मागच्या जन्मात संत महंतांची पूजा केली का? आम्ही मागच्या जन्मात माता पित्यांची सेवा केली का? आम्ही इहलोकात मनुष्य रूपानं मागच्या जन्मात जर जन्माला आलो असो तर आम्ही काय सत्कर्म केलं याच्यावर आम्हाला भागवत ऐकायला मिळतं. संपत्तीच्या बळावर भागवत ऐकायला मिळतं, हा फार मोठा गैरसमज आज तथाकथित श्रीमंतांचा झाला. खूप पैसे असणार, खूप श्रीमंती असणं, खूप शेतीवाडी असणं, यावरून तुम्ही जर मोजमाप करायचं ठरवलं भागवत ऐकण्याचं तर लक्षात ठेवा, आज आपल्या भारतभूमीमध्ये असे कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत, पण सगळ्यांच्या नशिबात भागवत नाही. राम म्हणायला सुद्धा पुण्य असावं लागतं. सद्गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकरांनी एकदा असं फार गोड चिंतन केलं होतं, मला ते आठवतं. त्यांनी असं एकदा म्हटलं होतं की वाल्या कोळी आणि नारदांच्या संवादामध्ये नारदांनी वाल्या कोळ्याला राम म्हणायला लावलं, तर तो मरा असं म्हणू लागला म्हणे. त्यावेळेला सद्गुरूंनी परमपूजनीय चैतन्य महाराजांनी असा प्रश्न विचारला त्या प्रवचनात सगळ्यांना की मला सांगा म्हणले, राम आणि मरा या दोन शब्दात अक्षर किती? श्रोत्यांनी प्रतिसाद दिला, रामामध्ये रा आहे आणि म आहे, आणि मरामध्ये सुद्धा म आहे आणि रा आहे. मग सांगा म्हणले, मराही तेच अक्षर आहेत आणि रामही तीच अक्षर आहेत, क्रम फक्त बदलतो. पण राम म्हणता येत नाही आणि मरा मात्र आवडीनं म्हणतोय, मरा मात्र प्रेमानं म्हणतोय, मरा मात्र त्वरेनं म्हणतोय, मरा म्हणताना मात्र तो अडखळत नाहीये. असं का? काही लक्षात येईन गेलं. त्यावेळेला त्याने एका शब्दात उत्तर दिलं, फार गोड उत्तर आहे, फार सुंदर उत्तर आहे, माझ्या कायम ते लक्षात उत्तर. सद्गुरूंनी एवढंच उत्तर दिलं की मरा म्हणायला पाप लागतं आणि राम म्हणायला पुण्य लागतं. साधा सिद्धांत, किती गोड उत्तर आहे. आमच्या मुखामध्ये राम येण्याकरता पुण्य असावं लागतं आणि आमच्या मुखातून ज्या वेळेला एखाद्याच्या विषयी अपशब्द बाहेर पडतात, आमच्या मुखातून ज्या वेळेला नको ते शब्द बाहेर पडतात, त्यावेळेला ते पापच असतं, हे या सूत्र रूपाने लक्षात ठेवा. श्रीमद भागवताच्या संबंधानच बोलतोय असं समजू नका. माझं एकंदरीत पारमार्थिक अवस्थेचं ज्या वेळेला आपण चिंतन करू त्यावेळेला पारमार्थिक अवस्थेमध्ये सुद्धा रुजू होण्याकरता, परमार्थ करण्याकरता सुद्धा पुण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणून मी आवर्जून उल्लेख करेन, संत समागम या पेजमध्ये आता सध्या आमचे समर्थ भक्त डॉक्टर विजयला आज जवळपास 49 दिवस त्यांनी रोज 2 तास दासबोधाचं चिंतन सांगण्याचं ठरवलं आणि ते सांगतायत. कल्पना करा, दासबोध आज प्रत्येकाच्या घरी, ज्ञानेश्वरी आज प्रत्येकाच्या घरी, एकनाथी भागवतात प्रत्येकाच्या घरी, रामायण ग्रंथ प्रत्येकाच्या घरी, काही का असना कुठला ना कुठला तरी ग्रंथ प्रत्येकाच्या घरी आहे. पण सलग 2 तास 50 दिवस एखाद्या विषयावर चिंतन करणं हे पुण्याशिवाय घडू शकत नाही. आपल्या वाणीनं सद्गुरूंची सेवा घडणं, आपल्या वाणीनं संत वाङ्मयाचं प्रसार प्रचार होणं, आपल्या वाणीनं संतांचं कथानक सांगणं, आपल्या वाणीनं संत वाङ्मयाचं चिंतन सांगणं, याच्याकरता आपण केलेलं पुण्य आहे हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट अशी, आज या माध्यमातून जे आपण ऐकत आहात हे ऐकण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. किंबहुना मी तर याच्या पुढे असं सांगेल की सांगण्याकरता जितकं पुण्य लागतं त्याच्या कितीतरी पट ऐकण्याकरता पुण्य लागत असतं. आणि कदाचित माझ्या सांगण्यापेक्षा सुद्धा आपण ऐकतायत यावरून आपलं कितीतरी जन्माचं पुण्य नक्की उदित झालेलं आहे, ज्या अर्थी आपण हे जे कोणी ऐकत आहात.
त्यांचं लक्षात येतं. म्हणून पुण्याशिवाय परमार्थ नाही. पुण्याशिवाय भगवंताचं नाव मुखात येत नाही. पुण्याशिवाय कोणतं अनुष्ठान घडत नाही. पुण्याशिवाय दान घडत नाही. पुण्याशिवाय यात्रा घडत नाही. पुण्याशिवाय कुठलंच सत्कर्म पुण्याशिवाय नाही. आणि या कोरोनात, या लॉकडाऊनमध्ये कदाचित भगवंताने तुम्हाला हे पुण्य कमवण्याकरता दिलेला फार मोठा एक काळ आहे, फार मोठी एक संधी आहे. मी तर सांगतो की आपली परमार्थामध्ये आता चढाओढ स्पर्धा लागली पाहिजे. घरातल्या घरात स्पर्धा लागली पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या मध्ये आपल्यामध्ये स्पर्धा लागली पाहिजे. आणि ती स्पर्धा ही हिंसक नाही बरं. ऐका, ती अहंकाराला वाढवणारी नको बरं. स्पर्धा अशी लागली पाहिजे आपली आता की तुम्ही 10 माळी केलात जप, मी 20 माळी करेल. आता तुम्ही पूर्ण भागवत वाचून काढलं, मी 1 महिना लागला तुम्हाला, मी 15 दिवसात वाचून काढेल. तुम्ही भागवत काढलं, मी भागवत व रामायण सुद्धा वाचून काढेल. तुम्ही तुकाराम गाथा वाचून काढला, मी तुकाराम गाथा, एकनाथी भागवत व रामायण सुद्धा वाचून काढेल. ही स्पर्धा लागली पाहिजे. आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा मी सांगतोय, इथं अहंकार कुठेही रुजता कामा नये. या स्पर्धेमध्ये कुठेही मी करतो ही भावना कामा नये. या स्पर्धेत कुठेही माझ्याकडून हे घडतंय हे कामा नये. नाही तर आपण केलेली साधना सगळी व्यर्थ आहे. तिथं अहंकार डोकावता कामा नये. हे पुन्हा बारकावे लक्षात ठेवा. साधना प्रेमानं घडली पाहिजे. साधना आनंदानं घडली पाहिजे. साधना मनापासून घडली पाहिजे. आणि त्या साधनेमध्ये कुठल्याही पद्धतीचा अहंकाराने सहभाग न घेतला पाहिजे. पुण्य कमवा. आणि पुण्य कमवाचे हेच दिवस येतात. रतन टाटांचं स्टेटमेंट आहे की हे 2020 वर्ष किती नफा झाला, किती तोटा झाला हे न पाहण्याचं आहे. आता हे 2020 वर्ष फक्त आणि फक्त आपण चांगले राहूत, चांगलं जगण्याचं आहे. आणि या 4-5 महिन्याचा बेनिफिट परमार्थ करण्याचा आहे. तुम्ही किती कमवलं हे आता अवलंबून आहे. लोकांनी पदार्थ करून खाल्ले, लोकांनी रेसिपी बनवल्या, लोकांनी त्याचे आकृतीबंध त्याच्यावर ते टाकले, हे सगळं ठीक आहे, मान्य. पण अजूनही लक्षात ठेवा, अजूनही काळ बाजून फेऱ्या मारतोय. अशा त्याच्या चालू आहेत गिरट्या मार. काल का आजची संख्या जर आपण पाहिली, दिवसेंदिवस संख्या वाढत चालली. आणि हेच भागवतकारांनी सांगितलंय, कालव्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. आणि म्हणून मग हे व्यास महर्षींचे चिरंजीव शुकदेवांनी केलेलं या श्रीमद भागवतावरचं प्रवचन जे आहे ना, हे मनशुद्धीला फार महत्वाचं पोषक आहे, मनशुद्धी करणार आहे. हे तस्माद अपरम, इतर साधनांचा निषेध केला आहे. न विद्यते क्वचित, दुसरं साधन नाहीये याच्यासारखं मनशुद्ध करणं. याचा अर्थ इतर साधनांना नावं ठेवायचे असाही नाही बरं, योग साधनाला नावं ठेवायचे असाही नाहीये. पण सुलभ, सोपं, स्वीकारायला अडचण नसणारं, कुठलंही दाम न देता येणारं आणि शारीरिक कुठलीही त्रास न होणारं साधन हे भागवत आहे. अगदीच तुम्हाला मुभा दिली या ग्रंथानं, फार सुलभता सांगितली, सोपं करून सांगितली, मनशुद्धी करता. आणि परमार्थाचा पहिला नियम, पहिली आट जर काही असेल परमार्थात प्रवेश करण्याची, जसे शाळेमध्ये प्रवेश घेताना काही अटी असतात, एखाद्या सोसायटीत राहायचं असेल तर काही अटी असतात, एखाद्या घरमालकाकडे जर राहायचं असेल तर त्या घरात राहण्याच्या काही अटी असतात. जशा व्यवहारात काही अटी येतात, तशा परमार्थात सुद्धा काही अटी येतात. आणि त्यातली पहिली आट आहे, तुम्हाला परमार्थात जर प्रवेश घ्यायचा असेल, परमार्थरूपी शाळेत जर तुम्हाला नाव नोंदणी करायची असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मन शुद्ध करता आलं पाहिजे. किंबहुना मनशुद्धी करताच परमार्थ करायचा असतो.
मान्य आहे मन शुद्ध नसेल, मग तिथं रखाना दिलेला असतो, तुम्ही या परमार्थात प्रवेश करू इच्छित आहात, आमच्या काही अटी आहेत, तुम्हाला तुमचं मन शुद्ध करावं लागेल. तुझ्या शाळेत काही अटी असतात. परमार्थ जो करायचा आहे, सगळा परमार्थ हा तो मनाच्या भोवती फिरतो. आणि या मनाच्या संबंधाने विचार करत असताना ऐका, तुकारायाने गोड चिंतन केलं. मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. जितक्या काही सिद्धी सांगितलेल्या आहेत, मन एव मनुष्याणा कारणं बंध मोक्षयोः. देवी भागवतामध्ये श्लोक आहे, अनेक ग्रंथामध्ये हा श्लोक पाहायला मिळतो. हे मन बांधायला आणि मुक्त करायला कारणीभूत. हे प्रपंचात अडकवतं, बंद बांधल्या जातं. हे परमार्थात आलं की मुक्त करतं काही काही गोष्टी. मन हा मुगरा, ज्ञानोबा म्हणले ना, अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मनाला मोगऱ्याची उपमा दिली. याचा अर्थ आहे मन घाण नाहीये. बरं, मोगऱ्याचं फुल तुम्ही कधी पाहिलं असेल, वास घेतला असेल, सुगंधीचे. तसं पाहायला गेलं ना तर याला संतांनी खूप समजवलंय, याच्या इतकं चांगलं काही नाहीये आणि याच्या इतकं बेकारही काही नाही. असो, त्या संबंधामध्ये पुढे विचार करायचा आहे आपल्याला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की मनाची शुद्धी, मनाच्या शुद्धतेचं रसायन, मनशुद्धीचा साबण, मनशुद्धीचा शॅम्पू, मनशुद्धीचं सर्वात स्वस्त, सर्वात मस्त आणि परफेक्ट अशा पद्धतीचं साधन म्हणजे श्रीमद भागवत. एतस्मात् अपरं किंचित मनशुद्धेन विद्यते. पण आठ अशी घातली, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम. बाबा, जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला आल्याशिवाय हे ऐकायला मिळत नाही. हेही तितकंच खरं, तितकंच खरं. मग हे सूत महर्षी जे बोलतायत, याला काही प्रमाण आहे का? असं काही घडले का? खरंच पुण्य असावं लागतं मग भागवत ऐकायला मिळतं? याचं उत्तर आहे पुढे. परीक्षिते कथा वक्तुम सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन्. देवास्तत्र समागमन. म्हणजे ऐका, महाराज परीक्षितींना ज्या वेळेला आचार्य सद्गुरु श्री शुकदेवजी कथा सांगत होते, पुढे येणारच ती कथा आपल्याला, त्यावेळेला ऐका, सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन. देवांनी अमृत कलश, मोठमोठ्या कळशा भरून कलश भरले अमृतानं आणि सभेमध्ये त्या ठिकाणी आले. ऐका, कोण आलेत? देव. कुठं राहतात? स्वर्गात. यांचं रोजचं पिण्याचं काय रसायन आहे? अमृत, जे मारत नाही,
ज्याच्याने मृत होत नाही मनुष्य, ज्याच्याने म्हातारपण येत नाही, ज्याच्याने शरीरावर सुकृत्या पडत नाहीत, ज्याच्याने कुठलाही धोका नसतो. विजेला सुद्धा पकडू शकता, विष पिलं तरी सुद्धा पचू शकतं, भूक लागत नाही, तहान लागत नाही, तरतरीत मनुष्य राहतो. चहा पिल्यानंतर 5-10 मिनिटं राहते की नाही तरतरी, तसं. आणि अशा कळशा भरून त्या सभेमध्ये सगळेजण आले, देव आले. आणि मग आल्यानंतर केलं काय त्यांनी? शुकं नत्वा वदन् सर्वे स्वकार्य कुशलासुराः कथा सुधां प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधामिमाम् गृहीत्वैव सुधाम् इमाम्. शुकं नत्वा वदन् सर्वे स्वकार्य कुशला आसुरा. स्वतःच कार्य करून घेण्यात कुशल असलेल्या सगळ्या देवांनी आचार्य शुकदेवांना नमस्कार केला. बघा, इथं त्यांना स्वकार्य कुशला हे विशेषण वापरले. हे सगळे जे स्वर्गातले इंद्राचंद्राधिक देव आहेत ना, यांचा स्वभाव इथं सांगितलाय. हे काय करतात? स्वतःच कार्य करून घेण्यात फार कुशल आहेत, फार तरवेज आहेत. बघा तुम्ही पुढे अष्टमस्कंदामध्ये समुद्र मंथनाच्या वेळेला हा विष ज्या वेळेला बाहेर पडले, आपल्याला ती कथा क्रमाक्रमाने पुढे ऐकायचीच आहे. त्यावेळेला स्वकार्य कुशल असलेले हे सगळेजण ते विषाची परीक्षा स्वतः न घेता, विष स्वतः न प्राशन करता, ती विषाची कलश उचलला. तो विष कलश घेऊन भगवान महादेवाकडे, भगवान शंभुदेवांकडे गेले. म्हणून पुराणांतर्गत जितक्या काही संकट या देवतेंवर आले, तर हे इतके स्वकुशल देव आहेत की हे लगेच त्याच्यातून सुटका करून घेतात. फार हुशार आहेत त्या बाबतीत. कार्यही करून घ्यायचं, अडकायचं नाही, असा हा या सगळ्यांचा स्वभाव आहे. स्वकार्य कुशला सुरा. शुकदेवांना नमस्कार केला. या नमस्कार करण्याच्या पाठीमागची भूमिका त्यांची जाणून घ्या. कथा सुधां प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधाम् इमाम्. शुकदेवांनी विचारलं, बसा, का आला? हे बघा, राजा परीक्षित कथेला बसलाय ऐकायला, शुकदेव कथा सांगतात. आणि तिथं त्या सभेमध्ये सांगणारा आणि ऐकणारा हे दोघच जण आहेत असंही नाही बरं. खूप जण तिथं बसलेले आहेत. अनेक ऋषींचा समुदाय तिथं बसलेला आहे. त्या समुदायामध्ये हे देव सुद्धा आलेले. पण यांच्या चुका कुठं घडल्यात हे बारकाईने ऐका. म्हणजे मला सांगण्याचा अधिकार नाहीये, पण मी शब्दशः आपल्यासमोर काही मांडतो विषय. पहिली गोष्ट त्यांनी अशी केली, गृहीत्वैव सुधाम इमाम कथा सुधाम प्रयच्छस्व. शुकदेवांना सांगितलं, शुकदेव महाराज, आम्ही स्वर्गातून आलो, बर, हे घ्या अमृत, बर, आणि या अमृताच्या बदल्यात तुम्ही आम्हाला कथामृत ऐकू द्या, ऐकवा. तुम्ही आम्हाला श्रीमद भागवत कथा सांगा. कथामृताचं पान तुमच्याकडून आम्हाला करायचं. हे बघा, देव सरळ आले असते, इतर ऋषींसारखं जरी बसले असते तरी शुकदेव त्यांना उठवणारे नव्हते. यावं आपलं, शांत बसावं, कथा ऐकावी, निघून जावं. आज सुद्धा परंपरेनं जिथं कुठं कथा होते तिथं एखादा शत्रू जरी कथा ऐकायला आला तरी यजमान त्याला म्हणत नाही की तू माझा शत्रू आहे, उठून जा म्हणून. किंवा सांगणारा त्याचा शत्रू जरी असला तर सांगणारा असं म्हणत नाही की हा ऐकायला आलेला माझा शत्रू आहे, याला हा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी कथा सांगणार नाही पुढे. हा भाव कुठेच नाही आतापर्यंत आपल्याला. शुकदेवांना राग आला या गोष्टीचा. कोणत्या गोष्टीचा? एवं विनिमये जाते
सुधाराज्ञा प्रपीयता त्वया प्रपास्यामो वयं सर्वे श्रीमद्भागवतामृतम्. अमृताने राजा परीक्षिती अमर होईल आणि त्या बदल्यात आम्हाला भागवत ऐकायला मिळेल, ही जी देवतींची भावना होती, हा जो विनिमयाचा अवलंब देवतींनी केला, हा विनिमयाचा अवलंब शुकदेवांना आवडला नाही. कथेच्या बदल्यात अमृत आणि अमृताच्या बदल्यात कथा, हा व्यवहार शुकदेवांच्या मनाला पटला नाही. मुळामध्ये कथा ही विकल्या जात नाही. कारिता कर्ण लोभेन कथा सारस्ततो कथा. आमचे आचार्य पंडित विश्वासशास्त्री घोडजकर गुरुजी हा नेहमी श्लोक उद्धृत करून आम्हाला सांगायचे की कारिता कर्ण लोभेन कथा सारस्ततो कथा. बाबा, ज्या वेळेला या कथेचं आदान प्रदान व्यवहाराच्या रूपाने होतं, कणाच्या लोभ्याने ही कथा ज्या वेळेला सांगितल्या जाते, ऐकल्या जाते, त्यावेळेला कथेतलं सार हे निघून जात असतं. भागवताला पथ्य इतके. आज आपल्याला पथ्य नकोय, आजार बरा वाटतोय, कमी पैशात बरा वाटतो, आणि पथ्य तर नकोय. भागवताचे पथ्य इथून सुरू होतात. भागवताचं पथ्य या श्लोकातून सुरू होतं. एवं विनिमये जाते सुद्धा राज्ञा प्रपीयता. काय चुकलं? विनिमय घडला. स्वर्गातल्या देवांची सुद्धा सदसद विवेक बुद्धी त्या ठिकाणी जागृत राहील नाही की या अमृताच्या बदल्यात आम्हाला कथा अमृत पिऊ द्या, कथा सांगा, हे आवडलं नाही. आणि म्हणून प्रपस्यामो वयं सर्वे, आम्ही इच्छुक आहोत भागवत ऐकण्याच्या संबंधात. त्यावेळेला शुकदेवांना राग आला. आणि मग शुकदेवांनी काय गोड वर्णन महाराज. क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचार्यैवं तदा देवान् जहासः. क्व सुधा, अमृत कुठं? क्व कथा, कथा कुठं? काच कुठं आणि मणी कुठं? मौल्यवान हिऱ्यासारखा काचेच्या जो जरी तुकडा तो मणी दिसत असला तरी काचेच्या भावात हिरा मागू नये आणि अमृताच्या बदल्यात कथा मागू नये. शुकाचार्याने विचार केला आणि देवांचा उपहास करून सांगितलं की तुम्ही या पात्रतेचीच नाही, तुम्ही ऐकण्याच्याच पात्रतेचे नाही, जा. गोड शब्द वापरला. अभक्तांश्चतांच विज्ञाय नददौ सकथामृतम श्रीमद्भागवती वार्ता सुराणाम अपि दुर्लभा. तांश्च, त्या देवांना अभक्त समजून आचार्यांनी ही कथा त्यांना दिली नाही, सांगितली नाही, ऐकवली नाही. मला सांगा, रोज अमृत पिणारे, रोज अनेक प्रकारचे सुख भोगणारे देवताधिक सुद्धा हे अभक्ताच्या लाईन मध्ये बसलेत. त्यांचा गौरव हा अभक्त म्हणून केलाय. त्यांना अभक्त ही संज्ञा लावली आणि त्यांच्या अभक्ताचं प्रमाणपत्र म्हणजे त्यांनी केलेला व्यवहार आहे. त्यांचा व्यवहार चुकला, त्यांचा विचार चुकला, त्यांचा विनिमय पद्धतीचा व्यवहार आचार्यांना आवडला नाही. आणि म्हणून श्रीमद भागवती वार्ता देवानाम सुराणाम अपि दुर्लभा. देवांना सुद्धा ही वार्ता, ही कथा दुर्लभ म्हणून सांगितली. या कथेच्या श्रवणानं राज्ञो मोक्षं तथा वीक्ष पुराधातापि विस्मितः सत्यलोके तुलां बद्ध्वा तोलय साधनान्यजा. असं म्हणतात की या कथेच्या श्रवणाने राजा परीक्षितीचा उद्धार झाला. असं ज्या वेळेला
ब्रह्मदेवांना कळालं, फार मोठं आश्चर्य वाटलं म्हणे ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव म्हणायला लागले की इतकं श्रेष्ठ भागवत आहे. मग त्याची तुलना करण्याकरता त्यांनी सत्यलोकामध्ये एका तराजूमध्ये एका पारड्यात भागवत ठेवलं म्हणे आणि इतर दुसऱ्या पारड्यामध्ये अन्य साधन ठेवले. काय घडलं मग? लघूनी अन्यानी जातानी गौरवेण इदं महत तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमययुः. अन्यानी साधनानी लघूनी जातानी, इतर पारड्यात ठेवलेले जितके काही साधन ब्रह्मदेवानी मोजण्याकरता ठेवले होते ते सगळी साधन म्हणली वजनानं हलकी भरली, लहान भरली आणि सगळ्यात जड पारड जे काही भरलं ते भागवताचं भरलं. आणि मग ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी असा निर्णय केला, मेनिरे भगवद रूपं शास्त्रं भागवतं कलौ पठनात् श्रवणात् सद्यो वैकुंठ फलदायकम. मग त्यांनी असा निर्णय केला की या कलियुगामध्ये भागवतासारखं शास्त्र जे पठन करतात तात्काळ वैकुंठाचं फल प्राप्त करून देतं, असं हे याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही साधन नाही. सप्ताहाविधीनं याचं जर श्रवण केलं तर खात्रीनं हे श्रीमद भागवत मुक्ती प्राप्त करून देतं. मोठ्या दया अंतःकरणानं, दयार्द्र अंतःकरणानं या सप्ताहविधीचा श्रवणाचा विधी सनकाद्यैहि पुरा प्रोक्तम नारदाय दयाप्रैहि. नारद ऋषींना सनकादिक ऋषींनी सांगितलेला होता. अशा पद्धतीचे चिंतन श्री सूत महर्षी शौनकादिकांना सांगतायत. त्यावेळेला शौनकांनी विचारलं, महाराज आता कृपया करून तुम्ही आम्हाला असं सांगा की जे महात्मे या संसार नाशातून मुक्त झालेले आहेत, जे नित्य संचार करतात, अशा या नारदांचा सनकादिकांशी केव्हा संबंध आला, त्यांची भेट कशी झाली आणि मग त्यांनी हे शास्त्र सप्ताहविधी त्यांच्याकडून कसा श्रवण केला, ही कथा आम्हाला तुम्ही सांगा. क्रमाक्रमानं आपण सुद्धा त्या संबंधातला विचार, आपल्याला वेळ मिळेल तसा तसा श्लोक टू श्लोक एक 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 श्लोकाचं चिंतन आपल्याला दररोजचं या ठिकाणी करायचं आहे. म्हणून मागेही 2-3 दिवसापासून मी क्रमाक्रमाने एका एका श्लोकावर बोलत आलेलो आहे. आपण जेवढे कोणी ऐकत आहात आपण मागचेही भाग पाहू शकता. पुढे सुद्धा महात्म्यातल्या पहिल्या अध्यायातल्या 23व्या श्लोकापर्यंतच आपलं चिंतन झालेलं आहे. मला पूर्ण 12 स्कंदाचं एक एक श्लोक सांगत आपल्या पुढे ही कथा आणायची आहे. आजची झालेली सेवा आपण श्री परमात्म्याच्या ठिकाणी इथं समर्पित करू. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.